त्यांना सांगितलं की हे ना नका तुम्ही लक्षात घेऊ, 4 नंबरच्या हातात जी ताकद आहे ना ती वेगळी आहे. सो ह्या गोष्टी ज्या आपण अर्धवट ऐकतो ना, एक आपण ना फिअर घेऊन बसतो. जसं कोरोना आला तरी कोणाला टच करत नव्हतं आपण, बरोबर? तो एक भीती होती. अर्धे लोक तर भीतीच्या पोटी गेले आणि अर्ध्या लोकांना, इवन माझ्या आईचं उदाहरण मी तुला सांगेन. माझ्या आईला ब्रीदिंगचा प्रॉब्लेम होता, तिला ऑक्सिजन लेवल कमी होतं. मी मुंबईत होती आणि ती पालनपूरला होती. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला घेतलं. ॲडमिट करून घेतलं नाही, कारण की त्यांना वाटलं हिला श्वास चढला म्हणजे कोरोना आहे. पूर्ण त्या हॉस्पिटलमध्ये सिव्हिलमध्ये ती एकटी एका बेडवरती होती आणि मी मुंबईमध्ये. मी तिला फोन करून सांगितलं फोन चालू ठेव, आणि तिच्याबरोबर कोणीच राहिला नव्हतं. तो हा जो सीन होता ना तो मला खूप डेंजर वाटला. म्हणजे भीतीपोटी आपण कुठे कुठे जातो. दुसऱ्या दिवशी माझी मावशी जाऊन तिला डिस्चार्ज करून घेऊन आली. म्हणजे एवढं स्ट्रगल त्या टाईमला केलं ना लोकांबरोबर, ते कोणी केलं? तर माझा जो किंग नंबर आहे त्याने केलं, हे मला कळलं. इवन त्या प्रिमायसिसमधले सगळे म्हणजे रो हाऊस आहेत तिथे, तर त्यांनी सांगितलं यार तेरे जैसी लड़की नहीं देगी, बॉम्बे से आगे तू इधर दादागिरी करते. दादागिरी नव्हती ती, एक क्लिअर गोष्ट होती की तुम्ही पहिलं बघा, मग नावं ठेवा, आणि ज्याचं आपण जे पेरतो तेच होतं. आणि अशा लोकांशी माझे कनेक्शन आहेत की ते कोणाशीच बोलत नव्हते. म्हणजे एक स्वतःला वेगळा स्टँडर्ड घेऊन ते चालत होते आणि ते माझ्याशी चांगलं बॉन्डिंग त्यांचं झालं. तर विचार करता अरे हम इतने साल इधर रहते और तेरे से बात करते, बिकॉज तिथे सगळी गुजराती कम्युनिटी ना, त्यांच्या लँग्वेजेस मला नाही कळायच्या. म्हणजे शब्द त्यांचे वेगळे असायचे, आपले शब्द वेगळे. तो हेही स्ट्रगल केलं, पण तिथून पण आपण नाव कमवून आलो. सो नाव कमवण्यापेक्षा मला असं वाटतं ना, आपण प्रामाणिकपणे जो प्रयत्न करतो लोकांसाठी तो जास्त चांगला आहे. नाव काय आज उद्या होणारच आहे. बघ नाव आहे ना, नेम फेम आहे ना, 2 टाईपचे असतात. माझ्याकडे कधी कधी ना क्लायंट येतात, ही खूप मजेची गोष्ट आहे. क्लायंट मला म्हणतात मेरे को नेम फेम चाहिए. म्हटलं ठीक आहे. आता नेम फेम ना 2 टाईपचे असतात. एक चांगलं काम केलं तरी नेम फेम होतं, वाईट काम केलं तरी नेम फेम होतं. आता दोघांपैकी कुठला पाहिजे? आहे ना, चांगलं पाहिजे. हां, पण ते तुझ्या ग्रीडमध्ये नाही आहे ना. मी काय करू? मी काय नेम फेम होवा ना, बस दॅट्स इट. सो ही खूप गमतीची गोष्ट आहे. आणि कधी पण क्लायंटला मी एक फॅमिलियर म्हणून बोलते. फॅमिली लाईट होऊन तुम्ही बोला. आणि आपण बऱ्याच गोष्टी केल्यात, घड्याळवरून आपण बोलतो. तर मला कधी कधी ना खूप असं मजा येते बोलताना आणि एक चांगलं बॉन्डिंग होतं. फक्त मला असं वाटतं ना की कोणी कोणावरती अवलंबून राहू नये, म्हणून ना मी मोस्टली होईल तेवढं एका सेटिंगमध्ये क्लायंटला सॅटिस्फाईड करायचा प्रयत्न करते. तुम्हाला काय ती बोलायचं जर वेलकम, पण परत तुम्हाला माझी गरज पडू नये. तुम्हाला तुमचं कळलं की बाबा मी कुठल्या ट्रॅकने जायला पाहिजे आणि कुठल्या ट्रॅकने मी जातो आणि त्याच्यासाठी मला काय काय लागणार हे जर तुला कळलं तर माझी गरजच नाही ना. का प्रत्येक वेळेस संगीताच पाहिजे, का प्रत्येक वेळेस अनिकेत पाहिजे? नको ना कोणावरती अवलंबून. आपण आलो तेव्हा एकटे आलो, जाणार तेव्हा एकटे, मग करा ना. हां, थोडीफार मदत लोकांना लागते, प्रत्येकाला लागते, पण याचा अर्थ असा नाही की त्याचा गैरफायदा घ्यावा. म्हणून मी मोस्टली लोकांना सांगते की तुम्ही जे करताय ना ते स्वतःच्या बळावरती करा आणि पॉझिटिव्ह होऊन करा, लोकांना मदत करा. ते दिल्यानेच तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही देता आणि देता म्हणून ते तुमचं वाढतं. साठवून ठेवलं तर काय सडणार ते. सो हा माझा एक थोडासा लोकांसाठी म्हणजे म्हणण्याचा उद्देश आहे की बाबा खुश रहो, खुशी रखो, खाओ पिओ मजे करो. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.